प्रत्येकाला कुंडलीनुसार एक ग्रह वाईट आहे, तुमचा दोष आहे असं सांगितलं जातं. मग त्याच्यावर सांगा ना, की नवग्रह आणि वनस्पतीशास्त्र हे कसं संबंध ठेवतं? म्हणून मी प्रत्येकाला सांगणार आहे की आपल्या नवग्रहानुसार वनस्पती वापराव्या म्हणजे धारण कराव्यात. त्याचं साल मूळ आपल्याजवळ नेहमी असावं. ज्यांचा बऱ्यापैकी सूर्य खराब आहे, बऱ्याच जणांचा लग्नी सूर्य असतो. कोणी तुम्हाला सांगतो की तुमचं रवीचं बळ कमी आहे किंवा रवीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तर सरळ आणि सोपं आम्रवृक्ष आहे. आंबा असा असावा की तो छोटा नसावा, त्याचं झाड मोठं असावं. त्याची जर तुम्हाला मूळ कुठं अवेलेबल होत असेलच, तर ती तुम्ही नक्की धारण करू शकतात रविवारच्या वेळी. सूर्यासाठी आहे. मंगळ खराब आहे, अर्जुनाची साल वापरा म्हणजे एकतर स्नान कर्म करा, अग्निकर्म करा किंवा धारण करा. बुध खराब आहे, आजकाल पावसाळा चालू आहे, आघाडा वापरा. गुरु खराब आहे, आघाडा वापरा. शुक्र खराब आहे, पळस वापरा. पांढरीची काठी वापरा. शनी खराब आहे, शमी वापरा. खैर वापरा, कंचनार वापरा, लाजाळू वापरा, रुई वापरा. राहू खराब आहे, चंदनाची मूळ वापरा. केतू खराब आहे, दुर्वांची मूळ वापरा. आणि सगळेच ग्रह माहिती नाहीये, पण तरी काय करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक सुंदर उपाय आहे. गुलाब पाणी थोडंसं आणि थोडंसं अश्वगंधाची पावडर असते, चिमूटभर अंघोळीमध्ये टाका, त्याच्याने अंघोळ करा, फ्रेश तुम्हाला वाटेल. आपणच आपले भाग्य विधाता आहोत. आपली ऊर्जा आपल्यालाच तयार करायची आहे आणि ती वनस्पतीशास्त्रानुसार आपण एकदम सोप्या रीतीने करू शकतो.